नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्ताराने। मध्य रेल्वेची सेवा ही विस्कळीत झालेली आहे। लोकल 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत। एलटीटीहून निघालेल्या गोरखपूर एक्सप्रेसच्या ब्रेक लाइनरला आग लागली आहे। ठाकुर्ली रेल्वे स्टेशन जवळ एक्सप्रेसच्या ब्रेक लाइनरला आग लागलेली आहे। त्याच्यामुळे मध्य रेल्वेचा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळत आहे। मयुरेश आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। मयुरेश, ब्रेक लाइनरला आग लागलेली आहे, वाहतूक कधीपर्यंत सुरळीत होईल, काय माहिती मिळतेय? ऋषाली, नक्कीच जर आपण बघितलं सकाळच्या सुमारास जी लोकमान्य टिळकहून गोरखपूरला जाणारी जी एक्सप्रेस होती तिच्या ब्रेक लाइनरला आग लागली होती आणि आग लागल्यानंतर ज्या कसारा साईड किंवा आसनगाव साईडकडे जाणाऱ्या ज्या लोकल आहे त्या विस्कळीत झाल्या होत्या। मात्र आता आग विझवण्यात आली आणि ती एक्सप्रेस पुढे नेण्यात आली। मात्र ह्याचा परिणाम मध्य रेल्वेवर पडला आहे, कारण की मध्य रेल्वेची जी लोकल सेवा आहे ती 10 ते 15 मिनिटं उशिराने चालत आहे। सध्या कल्याण स्टेशनमध्ये जर आपण परिस्थिती बघितली तर मोठ्या प्रमाणात चाकरमानी आणि प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे, कारण की सकाळच्या सुमारास मध्य रेल्वेची लोकल सेवा उशिराने धावत असल्याने जे चाकरमानी वर्ग हे मुंबईकडे जात असतात त्यांना नाहक त्रास या ठिकाणी सहन करावा लागत आहे। तर दुसरीकडे टिटवाळा आणि आसनगाव आणि कसाऱ्याकडे जाणारी जी लोकल सेवा आहे ती देखील 10 ते 15 मिनिटं उशिराने चालत आहेत। सध्या एक्सप्रेस पुढे नेण्यात आली आहे, मात्र लोकल सेवा कधी सुरळीत होणार ते देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे। मात्र प्रवाशांची मोठी गर्दी कल्याण स्टेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। ऋषाली, नक्कीच धन्यवाद मयुरेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।